नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर हा कालचा म्हणजेच दसऱ्याचा व्लॉग आहे. तर दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा म्हटल्याप्रमाणे प्रत्येक आपला हिंदू सण हा आपल्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येत असतो. तर दसरा आहे म्हटल्यानंतर सकाळी लवकरच कामाला सुरुवात केली आणि दसऱ्याच्या दिवशी आपण सरस्वती पूजन, गाड्यांचे पूजन, शस्त्रपूजन, त्याचबरोबर उंबरठा पूजन करत असतो. त्यामुळे सर्वात आधी अंगण स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर उंबरठा पूजन, उंबरठ्याला हळदीचं लेपन आणि छोटीशी रांगोळी काढली. त्यानंतर इथे बघा दरवाजाला छानपैकी झेंडूच्या फुलांचा हार लावून घेतला आणि त्यानंतर दरवाजा देखील स्वच्छ करून घेतला आणि दरवाजाला स्वास्तिक काढून घेतले. त्यानंतर माझ्याकडे ना इथे तुळजाभवानीचा फोटो आहे, तर तो देखील मी स्वच्छ करून घेतला आणि देवी आईसाठी लिंबाचा आणि फुलाचा हार बनवला, तो इथे मी लावत होते. त्यानंतर लगेच मी डाळ लावायला ठेवली, कारण मला पुरणाच्या दिव्याने दुर्गा सप्तशती ग्रंथाची आणि देवी आईची आरती करायची होती. त्यामुळे लगेचच पुरण करायला घेतलं. तर स्वामी सेवेत आल्यापासून मी या गोष्टी हळूहळू करते आणि शिकते पण. आणि दुर्गा सप्तशती ग्रंथ मला खूप वर्षापासून त्याचा पाठ करायचा होता, पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची वेळ असते. त्यामुळे मला यावर्षी दुर्गा सप्तशती पाठ करायला मिळाला. करता करविता स्वामी आहेत, आपण मात्र निमित्त. तर यावर्षी नवरात्रीत माझ्या सर्व सेवा अगदी छान आणि निर्विघ्नपणे आणि चांगल्या प्रकारे पार पडल्या. कन्यापूजन असेल, होम हवन असेल, दुर्गा सप्तशती पाठ असेल, तर या सर्व सेवा मला करायला मिळाल्या. यासाठी मी स्वामींचे आणि आई जगदंबेचे खूप मनापासून आभार मानते, कारण दुर्गा सप्तशती पाठ मला बऱ्याच वर्षापासून करायची इच्छा होती, परंतु काही ना काही कारणांमुळे ते राहून जात होतं. पण यावर्षी स्वामींनी माझी ती इच्छा पूर्ण केली, त्यासाठी स्वामींचे आभार. तर एखादी गोष्ट आपण चांगल्या हेतूने आणि चांगल्या भावनेने करतो तेव्हा ती नक्कीच पूर्ण होते. तर इथे मी आरती करून घेतली. त्यानंतर मला सरस्वती पूजन पण करायचे होते. त्यासाठी इथे मंदिर स्वच्छ करून घेतले आणि देवपूजा करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर सरस्वती पूजन, शस्त्रपूजन आणि वाहनांची पूजा करून घेतली. त्याच्या दिवशी सरस्वती पूजन करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी आपट्याच्या झाडाची आणि शमीच्या झाडाची पूजा देखील करण्याला तितकेच महत्त्व आहे. तर या दिवशी आपण सरस्वती पूजन, तसेच वह्या पुस्तकांचे पूजन आणि ज्या गोष्टीतून आपल्याला विद्या प्राप्त होते त्या सर्वांच्या या दिवशी पूजा केली जाते. तसेच कागदावर किंवा पाटीवर सरस्वतीचे चिन्ह काढून त्याची पूजा देखील करायची असते. तर मुलांनाही या गोष्टींमध्ये सहभागी करून घ्यावे. मुलांकडून देखील या गोष्टी करून घ्याव्यात. त्यांच्याकडून सरस्वती मंत्राचा जाप करून घ्यावा. तर इथे माझी सर्व पूजा झाली होती. त्यानंतर ही पूजा झाली आणि गाड्यांची पूजा देखील करून घेतली. त्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला आणि मग बाकीची कामंही बरेच आवरायची राहिली होती, परंतु आधी पेटपूजा आणि नंतर काम तुझ्या म्हटल्यासारखं खूप भूक लागली होती आणि वेळ पण खूप झाला होता. जेवणामध्ये पुरणपोळी, भाजी, आमटी, भात, भजी, पापड असा काहीसा बेत होता. माझा 9 दिवसांचा उपवास होता, तो मी आज सोडला. जेवण करून सगळी कामं आवरून घेतली. त्यानंतर संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचं होतं, ते कुठे तुम्हाला पुढे कळेलच. त्यानंतर आवरून जवळच असलेल्या दत्त मंदिरात दर्शनासाठी गेलो. गर्दी तर होतीच, परंतु दर्शन अगदी छान आणि व्यवस्थित झालं. तर इथे पालखीचा सोहळा असतो, तर नरसिंह सरस्वतींची मूर्ती अशी छान प्रकारे सजवून पालखीमध्ये बसवली होती. पालखीला देखील सुंदर सजवलं होतं. तर छान असं दर्शन घेतलं. दत्त महाराजांचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. गणपतीची मूर्ती बघा किती सुंदर आणि शांत अशी मूर्ती वाटते. गणपतीच्या हातातील जे कमळ आहेत ते तर ओरिजिनलच वाटत आहेत. गणपती बाप्पांचे डोळे अगदी जिवंत असल्यासारखे वाटत होते. मला मूर्ती खूपच आवडली म्हणून थोडंसं शूट केलं. त्यानंतर मग दर्शन घेतलं, मंदिरात थोडा वेळ बसलो. प्रसाद वाटप चालू होतं, प्रसाद घेतला आणि तिथून पुढे जी गोष्ट घेण्यासाठी आम्ही निघालो होतो ती घेण्यासाठी गेलो. छान असं दर्शन घेऊन आम्ही पुढे रिलायन्स डिजिटलमध्ये आलो. तर इथे आम्हाला मोबाईल घ्यायचा होता. मिस्टरांसाठी मोबाईल घ्यायचा होता, कारण त्यांचा मोबाईल व्यवस्थित काम करत नव्हता. बरेच दिवसापासून मोबाईल घ्यायचा होता, परंतु आज घेऊ उद्या घेऊ करत करत बरेच दिवस लोटली आणि ते जुनाच मोबाईल तसाच कंडिशनमध्ये चालवत होते. मग म्हटलं आज मोबाईल घेऊनच टाकू. तर आज दसऱ्याच्या दिवशी त्याचा शुभमुहूर्त लागला. तर कोणता मोबाईल घ्यावा हे आम्ही पाहत होतो आणि त्यानंतर मोबाईल सिलेक्ट केला, मोबाईल घेतला.
तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं कसं असतं की एखादी गोष्ट घ्यायची म्हटलं की ती लगेच मिळत नाही किंवा लगेच घेता येत नाही. तर त्या गोष्टीची गरज पाहून किंवा त्यासाठी काही गोष्टींची जमवाजमव करून, मग ते पैसे असतील किंवा इतरही काही गोष्टी असतील, मग गरजेनुसार आणि काळवेळ पाहून आपण ती गोष्ट घेत असतो. मग ती गोष्ट लहान असो किंवा मोठी, त्या गोष्टीसाठी आपण तितकीच प्रतीक्षा केलेली असते, तितकीच मेहनत केलेली असते. त्यामुळे जेव्हा ती वस्तू आपण घेतो, मग ती लहान असेल किंवा मोठी, तिचा आनंद तितकाच मोठा आपल्याला असतो. असंच आम्हाला देखील या गोष्टीचा आनंद होता, त्यामुळे ती तुमच्यासोबत शेअर केली. मोबाईल हा यांच्यासाठीच घेतला होता, परंतु यांना ओपन करा म्हटलं तर ते करत नव्हते. मग ते म्हणाले की तूच ओपन कर. मग मी मोबाईल ओपन केला. वस्तू कोणासाठीही असो, ती ओपन करण्याची मजाच वेगळी असते. मी फक्त ती मोबाईल ओपन करण्याची मजा घेत होते, जसा काही मोबाईल माझ्यासाठीच घेतला आहे. मी ते व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या श्री गणेशाय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.